विधानसभा निवडणुकीला अगदी काहीच दिवस राहिलेले आहेत, तर आता महाराष्ट्रामध्ये प्रचार जोरावर आहे। वसई विरारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असलेली बहुजन विकास आघाडी यांचा 132 नालासोपारा विधानसभा यामध्ये जोरदार प्रचार पाहायला मिळाला। 14 नोव्हेंबर रोजी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्यासाठी यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक आले होते। या विधानसभेमध्ये बाईक रॅली काढून ते स्टार प्रचारक फिरले, तर त्याचबरोबर लोकांची त्यांनी भेट घेतली। मोठ्या प्रमाणात यावेळेस गर्दी पाहायला मिळाली। विरार पूर्व चंदनसर पासून ही रॅली सुरू झाली ते नालासोपारा पूर्व एव्हरशाईन येथे ही रॅली जाऊन संपली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। त्याचबरोबर आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केली होती। गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे, परंतु ही लढाई अटीतटीची आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचार करून नागरिकांना भेटून त्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न यावेळेस करण्यात आला। यावेळेस स्टार प्रचारक म्हणून समीर चौगुले, गौरव मोरे आणि शिवाली परब या आल्या होत्या। हास्य जत्रा तसेच विविध कार्यक्रमांमध्ये या कलाकारांना पाहण्यात आले। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अतिशय प्रसिद्धी लाभलेले तसेच प्रेम असलेले समीर चौगुले आणि गौरव मोरे, त्याचबरोबर समीर चौगुले आणि शिवाली परब यांची जुगलबंदी तसंच यांची ही तिघांची जोडी देखील हिट असल्याने स्टार प्रचारक म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। आपली शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ते आले होते। धूमधाम होती। त्याचबरोबर कशा प्रकारे बाईक रॅली पार पडली आणि यावेळेच्या कलाकारांना क्षितिज ठाकूर यांच्याबद्दल काय म्हणायचं? आज नालासोपारामध्ये तुम्ही उपस्थित आहात, काय वातावरण आहे, कसं वाटतंय? छान वातावरण आहे आणि साहेबांसोबत सगळे उभे आहेत, त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय। हा जनसमुदाय बघून आम्हाला खूप भारी वाटतंय। समीर दादा, तुम्ही तर विरारमध्ये राहिलेले आहात, तुमचा तर अनेकदा तुम्ही जोक्स पण विरारवर मारलेले आहेत, काय सांगाल, कसं वाटतंय? काय नाही, क्षितिज मित्र आहे त्यामुळे मित्रांनी हाक दिलाय म्हटल्यावर मी येणारच। आणि मी अनेक वर्ष 15 वर्ष 20 वर्ष नालासोपारात काढलेली आहेत तुळींजमध्ये। 80 सालापासून मी इकडे राहिलाय आणि पुढे 15 वर्ष मी तिकडे विरारमध्ये काढलेले आहेत। त्यामुळे मी या संपूर्ण जो एरिया आहे, प्रांत आहे, त्याच्याशी खूप निगडीत आहे जवळून। त्यामुळे आधी काय होतं 80 साली आणि आज काय झालेलं आहे त्याच्यामागे आप्पा आणि क्षितिज यांच्या खूप मोठा हात आहे त्यांचा। आणि कलाकारांना इतक्या प्रेमाने आपुलकीने वर्षभर ते कुठलाही प्रॉब्लेम कलाकारांना असला तरी ते आवर्जून करोनाच्या काळात अनेकांना कदाचित माहीत नसेल पण आप्पांनी खूप मदत केलेली आहे कलाकारांना। त्याने याची कुठे वाच्यता सुद्धा केलेली नाहीये। त्यामुळे मला असं वाटलं की क्षितिज मित्रांनी हाक दिलेली आहे, त्यामुळे येऊन त्याला शुभेच्छा द्याव्यात। विकासाचे बरेच मुद्दे उचलले जातात, तुम्ही तर इतक्या वर्षापासून राहताय, तर त्याबद्दल कसं मोडून काढाल ते सगळे मुद्दे? मोडून कशाला काढू? मी तुला तेच सांगितलं ना, मी इकडे काय राजकारण मोडून काढायला इकडे आलेलो नाही। मी फक्त शुभेच्छा द्यायला आलोय माझ्या मित्राला। गौरव दादा, तू अगदी जवळच राहतो, जास्त काही लांब राहत नाही वसई पासून, तर कसा फरक सांगशील? खूप लांब आहे, वसईपासून खूप लांब आहे। म्हणजे पवई वेगळं आणि वसई वेगळं। आज क्षितिज दादासाठी इथे आला आहे, तुझ्या स्टाईल मध्ये क्षितिज दादांसाठी प्रेक्षकांना काय सांगशील? मी काय त्यांना एवढं सांगेन की आता सांगायची गरज नाही, आज मी जे बघितलंय त्याच्यावरूनच कळतंय। आणि मी साहेबांना पण म्हटलं की हा जनसमुदाय तुमच्या करता येतो, म्हटलंय तुमचं प्रेम आहे, तुमचं लोकांच्या पद्धतीचं खूप प्रेम आहे, त्यामुळे आम्ही इथे आलोय। शिवाली, तुला विचारू इच्छिते, कसं वाटतंय इथे येऊन? कारण तुम्हाला आय गेस पहिल्यांदा आली असते इकडे? हो, मी पहिल्यांदा आले आणि मला खूप छान वाटतंय खरं तर। आणि ऑफकोर्स क्षितिज दादांवर प्रेम करणारी इतके माणसं बघून खरं तर भारी वाटलंय मला। आणि आम्ही तिघही त्यांना शुभेच्छा द्यायलाच इथे आलेलो। निवडणुकांचे वारे, एक शेवटचा प्रश्न घे, निवडणुकांचे वारे महाराष्ट्रामध्ये वाहत आहेत, नालासोपारामध्ये बघून तुला काय वाटलं आजच्या दिवसामध्ये? खूप भारी वाटलंय खरं तर। आणि मी कधी ह्याच्यात इन्व्हॉल्व नाही होत, पण हे एवढं सगळं क्षितिज दादांवरचं प्रेम बघून खूप छान वाटतं। शेवटचा प्रश्न शमीर, तुला विचारेन की कसं वाटतंय 23 तारखेला काय होईल? हे कोणीच काही सांगू शकणार नाहीये, पण आमचे क्षितिज दादा मात्र नक्की येतील असं वाटतंय। कारण हे त्यांचा जो जनसंपर्क आहे तो आज मी बघितला प्रत्यक्ष। अनेक वर्ष मला माहिती होतं वसई कला क्रीडा महोत्सव जो आपला एवढा होतो आणि मॅरेथॉन होते, अनेक नवनवीन गोष्टी त्यांनी विरारमध्ये सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे 23 तारखेला काय होईल हा खरं तर प्रत्येकालाच विचारायचा प्रश्न आहे, तो जनतेला नाही नेत्यांना विचारण्याचा प्रश्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं क्षितिज दादांना सीट याला काहीच हरकत नाही।